मी आज तुमच्याबरोबर ज्या काही टिप्स शेअर करणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही तुमचं ओव्हर इटिंग कमी करू शकता आणि त्यामुळे तुमचं वजन सुद्धा वाढण्यापासून तुम्ही रोखू शकता। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे। हे आपण सगळेच लहानपणापासून आतापर्यंत डॉक्टरांकडनं मोठ्यांकडनं ऐकत आलो आहोत। याच्या मागचं कारण म्हणजे एक तर खाल्लेलं अन्न पचवायला शरीराला वेळ मिळतो। बाय दॅट टाइम आपल्या शरीराकडनं आपल्या मेंदूला आपलं पोट भरल्याचे संकेतही जातात। यामुळे ओव्हर इटिंग कमी होतं आणि पर्यायाने आपलं वजनही वाढत नाही। नंबर 2, जेव्हा भूक लागेल तेव्हाच खा। खाण्यापूर्वी थोडा विचार करा, जर खरंच भूक लागली असेल तरच खा। तसंच पोट भरल्यानंतर किंवा पोट भरलेलं असताना खाणं थांबवा। मला स्ट्रेस आलाय म्हणून मी खातो किंवा खाते आणि म्हणून ओव्हर इटिंग होतं असली कारणं देऊ नका। बंधनं पाळायला शिका। स्ट्रेस आलाय तर ते घालवण्याचे अनेक उपाय आहेत। मेडिटेशन करा, वॉकला जा, वेगवेगळी पुस्तकं वाचा। नंबर 3, हळूहळू सावकाश खा। जेव्हा जेव्हा आपण घाईघाईत किंवा लवकर लवकर खातो तेव्हा ते अन्न नीट पचत नाही, ज्यामुळे वजन वाढू शकतं, रादर ते वाढतं आणि खाल्लेल्या अन्नाचं समाधानही मिळत नाही। या उलट जर तुम्ही सावकाश हळूहळू नीट शांतपणे बसून जेवलात तर त्या जेवणाचं समाधानही मिळतं, हवं तेवढंच जेवलं जातं, ओव्हर इटिंगही होत नाही आणि त्यामुळे वजनही वाढत नाही, शिवाय पचन सुद्धा नीट होतं। सर्वात शेवटची आणि महत्वाची गोष्ट, एका वेळी एकच काम करा। जेवताना फक्त जेवा, इतर डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवा। जेवताना टीव्ही पाहू नका, फोन वापरू नका। जेवताना जेवणाचा आस्वाद घ्या। यामुळे आपलं संपूर्ण लक्ष आपल्या जेवणावर राहतं आणि जेवढं हवंय तेवढंच जेवलं जातं। ह्या गोष्टी एकदा करून तर बघा।